पण कोणतीही गोष्ट आमच्यासाठी महत्वाची नाही, विशेष करून ज्यांचं सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचंड प्रेम आहे, ज्यांच्याविषयी प्रचंड प्रेम आहे, या तालुक्यातल्या प्रत्येक माणूस असंच म्हणतोय. आम्हाला बाकी काही घेणं देणं नाही. जेव्हा आम्ही कार्यकर्त्यांना विचारलं त्यांनी फक्त एवढंच सांगितलं का या शिरूर लोकसभा मतदारसंघातले जे आपल्या सर्वांचे नेते आहेत, खासदार शिवाजी आढळराव पाटील पुन्हा खासदार झाले पाहिजेत, त्याच्यासाठी आम्ही कोणताही त्याग करायची तयारी आहे. त्याच्या संदर्भात आमच्या मनामध्ये कोणती किंचित सुद्धा मनामध्ये कोणामध्ये शंका नाही. साक्षीदार आहे. 20 वर्षापासून दादांनी पक्ष सोडला. भीमाशंकरचं राजीनामा आदिवासी भागामध्ये आहे. त्यावेळेस आदिवासी भागामध्ये पर्यटनाचा विषय त्यांनी मांडला, वनौषधीचा विषय मांडला. 2019 ते 2024 5 वर्षामध्ये त्यांचे 4 चित्रपट आले, 3 मालिका आल्या, कितीतरी मोठे प्रोजेक्ट त्यांचे स्वतःचे केले. मग 5 वर्षामध्ये त्यांना वनौषधीचा प्रोजेक्ट करता आला नाही. भीमाशंकरला पर्यटनाच्या दृष्टीने रोजगार उपलब्ध करता आला नाही. आदिवासी समाजासाठी जे हिरडा होता आंदोलन, त्यांनी सांगितलं हिरडा प्रोजेक्ट उभा करतो. हिरडा प्रोजेक्ट 5 वर्षात त्यांना उभा करता नाही आला. आता हिरड्याला, बाळ हिरड्याला जो काही नुकसान भरपाई होती ती आमदार दिलीपराव वळसे पाटील, शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी प्रश्न मांडून मुख्यमंत्री साहेब अजितदादा उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत 15 कोटी नुकसान भरपाई मिळवून दिली. राहिला प्रश्न आदिवासी भागामध्ये जी कामं आज होत आहेत ही सगळी दिलीपराव वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून होत आहेत. गावागावामध्ये विकास कामं. आमच्या भागामध्ये आज अशी परिस्थिती आहे की अमोल कोल्हे 2-3 गावं सोडली तर कुठेही त्यांचा टेबल सुद्धा लागणार नाही, अशी आमची परिस्थिती. आमच्या दादा आढळराव पाटील यांना लोकसभेला, विधानसभेला आमदार दिलीपराव वळसे पाटील आदिवासी भागातून सगळ्यात जास्त 20 ते 25 हजार मतांचं लीड हे आमच्या भागातून राहिली आहे. ठिकाणी आम्हाला खात्री आलं नाही, त्याच्यामुळे फक्त शिवसैनिक सुद्धा. छोटासा प्रश्न आहे, राजकारणामध्ये निष्ठेला महत्व आहे का? निष्ठेला महत्व नाही असं नाही, 100% निष्ठा म्हणजे कशावर तुम्ही निष्ठा मोजता याच्यावर आहे. आम्ही आढळराव पाटलांच्या निष्ठेनेच काम करतोय ना, म्हणून तर आम्ही सगळ्या लोकांनी भूमिका तीच घेतलेली आहे. शिवाजीराव आढळराव पाटलांची जनतेशी निष्ठा आहे, ते जनतेबरोबर राहायचे, म्हणून बरोबर जनतेच्या बरोबर आहे. नाही, व्यक्तिनिष्ठा नसावी. ज्यांनी निवडून दिलेलं आहे त्या मतदारांची निष्ठा असावी. आणि नेत्याच्या बाबतीमध्ये मी काय केल्याच्या नंतर माझ्या मतदाराला न्याय देऊ शकतो यालाच मी निष्ठा मानतो. दुसरा संघापर्यंत बोलण्याच्या संदर्भात नामदार वळसे पाटलांनी केलेला विकास, दादांनी केलेला विकास, समाजामध्ये असलेलं या दोन्ही नेत्यांचं स्थान आणि जनतेमध्ये असलेला त्यांच्याबद्दलचा आदर, याच्यामधून आम्हाला त्या ठिकाणी खात्री आहे की आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामधून कमीत कमी दादांना त्या ठिकाणी 1 लाखाच्या वर लीड मिळवून देण्याचा आम्ही सगळ्या विधानसभा मतदारसंघातला आता 20 वर्षानंतर तुम्ही सोबत येता असं म्हणता येईल. या पक्षातून तिकडे गेले होते सैनिक आणि सेनेचे 2 भाग झाले तरी ते इकडे होते. आता तिकडून इकडे येत असताना तुम्हाला काय फील वाटते? याला तुमच्यापेक्षा पूर्वीपैकी कोण आहे? नाही, इकडे 4 जण होते, 4 पैकी कोण आहे गेलं? रवी 2004 काय वाटतं रवी? शिवसैनिक होते, मला काय वाटतं ते आता इकडं आल्यानंतर तुम्ही पण काय वाटतं आता तुम्हाला? खूप छान आणि वातावरण काय वाटतं? प्रतिक्रिया काय लोकांची आहेत आता? लोकांच्या प्रतिक्रिया काय म्हणण्यापेक्षा आम्ही ठरवलंय सगळ्यांनी खासदार शिवाजी आढळराव पाटलांबरोबर राहायचं. काय म्हणजे काय व्हायचा प्रश्न आहे. खासदार शिवाजी आढळराव पाटील खासदार होणं हे लोकांच्या दृष्टीने, आमच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने, शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. कारण गेली 5 वर्ष ही या लोकसभा मतदारसंघाला 25 वर्ष पाठीमागे घेऊन गेली. एक कलाकार खासदार केला ज्यांनी पावणे 5 वर्ष या लोकसभा मतदारसंघाकडे डुंकूनही पाहिलं नाही. पावणे 5 वर्षानंतर हा कलाकार प्रगट झाला आणि आता मला स्वाभिमान आहे. मला खूप मतदारसंघाबद्दल तळमळ आहे, पत्रकारांच्या शेतकऱ्याबद्दल तळमळ आहे, असं खोटं भासवायचा प्रयत्न केला. का जो मतदारसंघ 4.5 पावणे 5 वर्ष खासदार नसताना शिवाजी आढळराव पाटलांनी तळ हाताच्या खुणाप्रमाणे जपला. मग लोकांची सुख असेल, लोकांची दुःख असतील, विकास कामं असतील, जवळजवळ 1500 ते 2000 करोड रुपयाची कामं लोकसभेचा खासदार नसताना शिवाजी आढळराव पाटलांनी केलं. कोरोनाच्या काळामध्ये लोकांना खरी गरज होती. या मतदारसंघामध्ये
खासदार दिसलाच नाही, घरात बसला. पण एवढा मोठा हाय डायबिटीज असताना दादांनी आपल्या जीवाची बाजी लावून पर्वा न करता रात्रंदिवस लोकांना सहकार्य केलं. कोणाला बेड उपलब्ध करून दे, भुकेलेला अन्न दे, पतसंस्थेच्या मार्फत, स्वतःच्या मार्फत. आणि आज पुणे नाशिक मार्ग रेल्वे सारखा प्रकल्प का दादांनी, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तळ हाताच्या खोडाप्रमाणे तो प्रकल्प माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तो झाला पाहिजे म्हणून प्रचंड काम केलं. बायपासची कामं असतील. आणि आज 4.5 वर्ष ह्या खासदाराने, नटसम्राट खासदाराने काहीही काम केलं नाही. तो पुणे नाशिक रेल्वे सुद्धा जागेवर राहिला. म्हणजे माझ्या माहितीमध्ये 25 वर्ष हा लोकसभा मतदारसंघ पाठीमागे गेला. आणि आता मी रात्री त्याची मुलाखत त्यांची ऐकली. मग बेडूविरुद्ध स्वाभिमान, अमोल कोल्हे, माझं लक्षात ठेवा परत, अमोल कोल्हे हा स्वाभिमानी आणि निष्ठावान कार्यकर्ता नाही. अमोल कोल्हे 5-6 वर्षापूर्वी मनसेमध्ये त्याचा जन्म झाला, एक नाटककाराचा. मनसेमधून थोड्या दिवसामध्ये तो शिवसेनेमध्ये गेला. शिवसेनेचा उपनेता म्हणून ह्या मतदारसंघामध्ये शिवाजी आढळराव पाटलांची प्रचाराची सभा त्या ठिकाणी केली. प्रचाराच्या 4-5 सभा केल्या. संपर्क प्रमुख म्हणून मी त्यावेळेस तालुका प्रमुख होतो. प्रत्येक वेळेस फॉलोअप त्यांचा असायचा. तिकीट त्या ठिकाणी मिळते म्हणून शिवसेनेला सोडून दिलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा अजित पवार सांगतात त्या पद्धतीने मला राजीनामा द्यायचा आहे, मला याच्यात काय नाहीये खासदारकीमध्ये, मला माझ्या याला कलाकाराला त्या ठिकाणी काहीतरी मर्यादा येतात, मला पैसे भेटत नाही म्हणून तिथेही राजीनामा द्यायला तयार झाला. तिथनं नंतर अजित पवार ज्यावेळेस बाजूला झाले त्यावेळेस अजित पवारांबरोबर तिथं मंत्र्यांच्या पाया पाडताना सगळ्या लोकांनी पाहिले. आणि तिथून परत त्यांना दिसायला लागलं की आता शरद पवारांना थोडीफार सहानुभूती म्हणून तिथून उडी मारली आणि परत शरद पवारांच्या घरात. अशा घट्टाळ माणसाने स्वाभिमानाची व्याख्या काय सांगावी किंवा निष्ठावंताची व्याख्या काय सांगावी. ठीक आहे, पक्ष आता बरंच सगळा प्रॉब्लेम आलाय. पण हा सगळा जरी प्रश्न बाजूला केला तर या मतदारसंघामध्ये खासदार शिवाजी आढळराव पाटलांसारखा लोकप्रतिनिधी होणे नाही. आणि म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवले की हा लोकसभा मतदारसंघ जर पुढे न्यायचा असेल, ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासात्मक दृष्टी ठेवायची असेल, गोरगरिबांच्या सुखात दुःखात सहभागी होणारा जर नेता असेल तर शिवाजी आढळराव पाटील पाहिजे असं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतंय. आणि म्हणून आम्ही खासदार शिवाजी आढळराव पाटलांबरोबर आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला कुठं काय वाटते